आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलाय। खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांना निवेदन। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली आहे। विधानसभा जवळ आली आहे, चुकीला माफी नाही, नाना पटोलेंचा सूचक इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। 100 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक, पक्षाची ताकद, उमेदवारांचं प्राबल्य याबाबत निरीक्षक आढावा घेऊन अहवाल देणार। छत्रपती संभाजीनगर मधील 9 पैकी 5 मतदारसंघ मनसे लढणार। संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभेच्या जागा लढवणार। चंदगडमध्ये शरद पवार गटाकडून मानसिंग खोराटेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली। खोराटे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक, तर राजेंद्र शिंगणे अजित पवार गटाचे आमदार। शरद पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसचा दावा। काँग्रेसच्या नगराध्यक्ष मिनल साठेंची काँग्रेसला जागा सोडण्याची मागणी, तर मी दावेदार नाही, मीच पवार गटाचा माढ्याचा उमेदवार, संजय कौकाट यांचा विश्वास। भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण। जालना विधानसभेच्या जागेवरून दानवे खोतकर पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता। जालन्याची जागा भाजपला सुटावी अशी कार्यकर्त्यांची मागणी। रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवे यांचं वक्तव्य।